नमस्कार. बनाट कोकणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे. मी माझ्या आजीची नात आणि आज मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला आपण आता सुरू करूया. आज मी एक फ्रांकी बनवणार आहे. तर आपल्याला फ्रांकीसाठी एक पोळी लागणार, गाजर लागणार, कांदा, हे किचन किंग मसाला, जिंजर गार्लिक पेस्ट, शेजवान चटणी, मीठ मसाला. हे व्हेज आणि नॉन व्हेज साठी आपण दोन्ही यूज करू शकतो. हे मॅगी मसाला आणि व्हेज फ्रांकी. तर चला आता आपण सुरू करू. फ्रेश टोमॅटो केचप सॉस घालूया. आपण आपल्या आवडीनुसार घालायचं. हे घातलं. आता आपण जिंजर गार्लिक पेस्ट घालायची. आता शेजवान चटणी, आणि आता आपण एव्हरेस्ट किचन किंग मसाला घालणार आहोत. आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो. मी चमचाभर घेतला आहे. आता आपण मीठ मसाला घ्यायचा आहे. थोडासा एकदम घालायचा. आता आपण हे व्हेज फ्रांकी मसाला घालायचा. हा इम्पॉर्टंट आहे कारण का आपण फ्रांकी बनवतोय. आता आपण ह्याच्यात मॅगी मसाला घालायचा. जर तुम्हाला पूर्ण पॅकेट घालायचं असेल तर घालू शकता, अर्ध घालायचं तर ते पण घालू शकता. मी हे अर्ध घातलंय. आता आपण ह्या सगळ्याला मिक्स करायचंय. आता आपण हे सगळं एकसाथ मिक्स करतोय कारण का आपण एक एक करून टाकलं तर वेळ जाईल, पण आपण हे सगळं एकच मिक्सर केलं तर टेस्टी पण लागेल आणि वेळ पण वाचेल. आता बघा हे किती छान असं मिक्स झालंय. आता ह्याला आपण पोळीवर असं एक एक करून सगळीकडे ठेवायचं आणि नंतर त्याला स्प्रेड करायचं. ही आमच्या घरात कोबीची भाजी आहे, तर आता मी कोबीची भाजी फ्रांकीवर अशी टाकते. तुमच्या घरात कोणती पण भाजी असली तरी चालेल, पण ती बटाट्याची, कोबीची, कांद्याची या तिन्ही मधलं असलं तर फ्रांकी अजून टेस्टी लागेल. आता आपण ह्याच्यात कॅरेट्स घालणार आहोत, म्हणजे आणि नंतर आपण ऑनियन म्हणजे कांदा घालणार आहोत. आता हे सगळं आपलं झालंय, तर आता आपण ह्याला एकदा आता रोल करूया. आपण ही आपली फ्रांकी तव्यावर गरम व्हायला ठेवली आहे. आता ही गरम व्हायपर्यंत आपण असंच थांबायचं. आता ही आपली फ्रांकी तयार झाली आहे. आता मी ह्याला 2 पीसेस मध्ये कट केलं, जेणे की हे आपल्याला खायला इझी होईल. थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.